हाय हॅलो आणि नमस्कार सर्व मित्रमैत्रिणींना. कसे आहात सगळेजण. आज आपण जाणार आहोत नाशिकला. नाशिकचं पुरातन काळातलं काळ्या दगडामध्ये बांधलेलं सुप्रसिद्ध मंदिर आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, काळाराम मंदिर. हे हेमाडपंथी मंदिर आहे. मंदिराच्या पूर्व महाद्वाराने आपण आतमध्ये आलेलो आहे. पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी 1778 ते 1790 या कालावधीमध्ये या मंदिराचे बांधकाम केलेले आहे. सुमारे 2000 कारागिरांकडून 12 वर्ष या मंदिराचे काम चालले. प्रभू रामचंद्र वनवासादरम्यान या मंदिरात राहिले अशी एक आख्यायिका पण आहे. काही नागपंथीय साधूंना गोदावरीच्या पात्रात राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती सापडल्या आणि राममूर्ती सापडली त्या जागेला रामकुंड असे नाव देण्यात आले आहे. मुख्य दारातून आत आल्यावर आपल्याला भव्य मोठा सभामंडप दिसतो. या सभामंडपामध्ये आपण पुढे आल्यावर आता समोर पाहत आहे की इथे एक छानशी सुबक अशी हे हनुमानाची मूर्ती आहे आणि त्या हनुमानाची मूर्ती ज्या दिशेने आहे तर ते समोरच आपलं काळाराम मुख्य मंदिर आहे, जिथे राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्त्या आहेत. आणि असं वाटतं की हनुमान जे आहेत तर ते आपल्या भगवंताकडे बघतात आणि भगवंताची पण नजर त्यांच्याकडेच आहे. हे जे हनुमानाचं सभामंडप आहे तर त्याला एकूण 40 खांब आहे. तर असं म्हणतात की हनुमान चालीसामध्ये 40 श्लोक आहेत, तर त्याप्रमाणे त्याचे ते खांब आहेत ते पण 40 ठेवलेले आहेत. मुख्य मंदिरात येण्यासाठी आपण 14 पायऱ्या चढून आलो आहे. तर त्या 14 पायऱ्या म्हणजे श्रीरामांनी 14 वर्ष जो वनवास भोगला त्याचं ते प्रतीक मानलं जातं. आता तुम्ही गाभारा बघताय, सुंदर आहे आणि मंदिर थोडंसं उंच आहे, तर त्याच्यामुळे आपण लांबून पण मूर्त्यांचं दर्शन अगदी सहज घेऊ शकतो. मंदिराचा सभामंडप खूप प्रशस्त आहे. गाभाऱ्यामध्ये काळ्या पाषाणातल्या राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्ती आहेत. स्वयंभू आणि काळ्या पाषाणातल्या असल्यामुळे या मंदिरालाच काळाराम मंदिर असं नाव दिलेलं आहे. मंदिरातील श्रीरामाची मूर्ती ही धनुष्यविरहित आहे. श्रीरामाचा डावा हात त्यांच्या चरणी आहे, म्हणजेच जो भक्त त्यांच्या चरणाशी येतो तर ते सदैव त्याच्या पाठीशी असतात. आणि दुसरा हात त्यांच्या हृदयावरती आहे, म्हणजेच भक्तांना आश्वासन देतात की मी सदैव तुझ्या पाठीशी राहील. मंदिरातल्या 3ही मूर्ती सुबक अशा अलंकाराने नटलेल्या आहेत. मुख्य मंदिरामधून बाहेर आलो आपण का आपल्याला काळ्या पाषाणातली एक सुंदर अशी गणेश मूर्ती दिसते. खूप सुंदर मूर्ती आहे. त्याचे दर्शन घेतल्यानंतर आजूबाजूला पाहिलं तर मंदिराच्या आवारामध्ये एकूण 84 खांब आहेत. आता असं बोललं जातं की आत्म्याचा प्रवास 84 लक्ष योनींमधून होऊन त्याला मनुष्यजन्म मिळतो, म्हणून ही संख्या 84 आहे. रामनवमीचा जो उत्सव असतो तो थाटामाटात सेलिब्रेशन होतच इथे, पण याशिवाय या मंदिरात महिन्यातून 2दा म्हणजेच ज्या 2 एकादशी येतात तर त्याला राम लक्ष्मण सीता यांची पालखीतून त्यावेळेस मिरवणूक काढली जाते. हे मंदिर बऱ्याच कारणांनी प्रसिद्ध आहे. पुरातन काळातले मंदिर आहे, पण मुख्य कारण म्हणजे या मंदिरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक आंदोलन केलं गेलं आणि दलितांना आधी मंदिर प्रवेश नव्हता, तर त्याचा परिणाम म्हणून या आंदोलनामुळे दलितांना आता मंदिर प्रवेश पण मिळते. तर एवढी माहिती देते मी तुम्हाला आणि आता मी निघतोय.